जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव म्हणजे त्वचा. आणि आपण पाहतो की हल्ली सगळेच जण त्वचेच्या बाबतीत आणि आपल्या केसांच्या बाबतीत अतिशय जागरूक झालेले आहेत. म्हणजे एक काळ असा होता की फक्त स्त्रिया या बाबतीत जास्त जागरूक होत्या, पण आज स्त्रिया, पुरुष, मुलं सगळेच जण या बाबतीत अतिशय जागरूक आहेत. त्वचेची काळजी कशी घ्यायची, केसांची काळजी कशी घ्यायची, त्याचप्रमाणे हल्ली नवनवीन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत, ज्यामध्ये काही रासायनिक द्रव्य वापरली जातात, तर त्याचा काय दुष्परिणाम होतो. तसंच बाहेर इतकं पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर काय दुष्परिणाम होतो आणि त्यावर आपण मात कशी करू शकतो आणि अतिशय उत्तमरित्या त्वचेची आणि केसांची काळजी कशी घेऊ शकतो, हा आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जवळचा असा विषय आज आहे. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ख्यातनाम त्वचा रोगतज्ञ डॉक्टर रचिता धुरत यांना. मॅम नमस्कार. थँक्यू. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मॅमची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर रचिता धुरत या लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये त्वचा विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 33 वर्षापासून त्या तिथे कार्यरत आहेत. देश विदेशात त्या गेलेल्या आहेत. त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांनी तिथे देखील सांगितलेला आहे. आणि असा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉक्टर रचिता धुरत आज आपल्याबरोबर आहेत. त्या आपल्याशी गप्पा मारणार आहेत आणि आपल्या मनातल्या अनेक शंकांचं देखील त्या निरसन करणार आहेत. मॅम, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण म्हणतो की त्वचा आणि केस याबद्दल सगळेच जण जागरूक आहेत. तुमचा या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. लोकमान्य टिळक रुग्णालयात तुम्ही काम करता आणि त्याचबरोबर कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तुमचं काम आहे. तर हा सगळा एवढा मोठा अनुभव आहे त्वचा या क्षेत्रामध्ये. तर तुम्ही काय सांगाल की सुरुवातीला की हा सगळा अनुभव कसा होता, हा प्रवास इतक्या वर्षांचा? प्रवास फार सुंदर होता. कारण काय की मला संशोधन करायला फार आवडतं आणि त्या अनुषंगाने आम्ही असे बरेचसे संशोधन केलेत, पेपर्स पब्लिश केलेत आमचे बरेचसे. बरं. आणि त्यामुळे काय झालं की आपल्या लोकांमध्ये तर प्रसिद्धी होतेच, पण त्याबरोबर आंतरराष्ट्रीय लोकांमध्ये पण डॉक्टर्सना कळायला लागतं की भारतामधनं कोणीतरी एवढं काम करतं आहे. त्यामुळे मला ना तिकडे जास्त बोलवलं जातं त्यांना त्यांच्याबद्दल टॉक द्यायला. आणि ते टॉक देता देता इतक्या वर्षामध्ये असं झालं की त्यांना कळायला लागलं की नाही, ह्या मॅडमचं काम या क्षेत्रामध्ये भरपूर आहे. बरोबर. त्यामुळे हल्लीच मला मागच्या आठवड्यामध्ये पॉलिश डर्मॅटॉलॉजिस्ट सोसायटी आणि ऑनररी मेंबरशिप देऊन बहाल केलेलं. तो एक मानाचा मुजरा माझ्या ह्याच्यामध्ये आलाय. कारण मेहनत केली, संशोधन केलं तुम्ही तर तुम्हाला यश मिळतंच. नक्कीच. आणि त्याचबरोबर संशोधन हे असं क्षेत्र आहे की खरोखरच आपल्या देशाला जास्त गरज आहे. आणि तुम्ही संशोधन क्षेत्रात देखील अनेक वर्ष काम करताय. तुम्हाला अनेक पुरस्कारांनी, देशातल्या आणि विदेशातल्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. मॅडम, आत्ता तुम्ही म्हणालात की अनेक परदेशातही तुम्ही काम केलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. तर आपल्याकडे म्हणजे आपल्या देशात आणि परदेशात त्वचा किंवा केस याकडे पाहण्याचा एकूणच काही दृष्टिकोन वेगळा आहे असं तुम्हाला वाटतं? तसं बघितलं तर काही वेगळा दृष्टिकोन नाही आहे. बरं. त्यांना पण स्किनचे आजार असतात आपल्यासारखेच आणि केसांचे पण आजार असतात. आपल्याला पण असतात, पण सोशल स्टिग्मा आपल्याकडे थोडा जास्त आहे त्यांच्यापेक्षा. म्हणजे आता सपोज आपल्याला एखाद्याला टक्कल पडली तर आपण जास्त आपली लोक लवकर डिप्रेस होतात, कारण आपल्याकडे सोशल स्टिग्मा आहे. त्यांच्याकडे असलेल्या टक्कलला केस जेवढे राहतील त्याला पण कापून टाकतात आणि टक्कल म्हणून पूर्ण टक्कल करून फिरतात. बरं. मॅडम, आपण जेव्हा म्हणतो की त्वचेची आणि केसांची काळजी घ्यायची, तर तेव्हा अनेक मुद्दे त्याच्यामध्ये येतात आणि अनेक गोष्टी असतात. तर सुरुवातीचं त्यामध्ये मूलभूत काय आहे, तुम्ही काय सांगाल? कारण हल्ली इतके मानसिक ताणतणाव आहेत, त्याचाही कुठे आपल्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो का? पूर्वी जेव्हा आम्ही 30 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जेव्हा बघत होतो केसांचं
गळण्याचं प्रमाण किंवा टक्कल येण्याचं प्रमाण हे 30च्या नंतर व्हायचं. अच्छा. आणि आता हल्ली 20च्या आतमध्ये पण टक्कलचं प्रमाण व्हायला लागलं. हा सगळा प्रकार एक तर आपली लाईफस्टाईल, पोल्युशन, खाण्याच्या पद्धती, ह्याचा सगळा परिणाम आणि तणाव. तुम्ही जर आता 10वीच्या मुलाला, ज्या आपल्या वेळेला, माझ्या वेळेला 10वी म्हणजे आपल्याला मार्क्स मिळवायचे असतात ते माहितं, पण एवढा तणाव नसायचा. आता बघा तुम्हाला किती तणाव आहे. खरंय खरंय. सो तो सगळा तणाव, 10वी झाली का, 12वी झाली का, मग तुमची नीट असेल, मग MBBSचं ॲडमिशन, एवढ्या परीक्षेला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, एवढा तणाव आहे त्यांना. आणि त्या तणावाखाली ही मुलं काही हेल्दी खात नाही. तणावामध्ये काय होतं, आपण थोडंसं डिप्रेशनमध्ये जातो, आपल्याला कळत नाही आपण डिप्रेशनमध्ये गेलो. त्या डिप्रेशनमध्ये आपण कसं अगडम तगडम खायला लागतो. अगदी खरंय. म्हणजे अगदी तुम्ही बोललात की 10वी-12वीची मुलं, आणि हे अगदी घरोघरी दिसणारं चित्र आहे. किंवा कुठलाही महत्वाचा अभ्यासक्रम आहे त्यासाठी तयारी करतायत, आणि कधी असं दिसणार नाही की अगदी चौरस आहार जे आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं त्याऐवजी कुठली तरी चिप्सची वगैरे पाकिटं असतात, किंवा पटकन काहीतरी चविष्ट खाण्याचा किंवा चॉकलेट्स खाण्याचा एक खूप प्रमाण आपल्याकडे वाढत चाललंय. बऱ्याचदा असं होतं मॅडम की हे सगळं आपल्याला माहिती आहे की हे आपल्याला खायला नको हवंय किंवा हे जंक फूड आहे, पण तरीही ते खाल्लं जातंय, तरुणाईकडून विशेषतः जास्त खाल्लं जातंय. याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा अनुभव काय आहे? कळतं पण वळत नाहीये, कारण ह्या पॅकेट फूडची चव जरा जास्त चवीदार आहे आणि इझिली अवेलेबल आहे. हो हो. जे माझ्याकडे जेव्हा येतात, जेव्हा मी त्यांना समजावून सांगते ना, तेव्हा त्यांना वळायला लागतं. त्याच्या आधीपर्यंत ते वळत नाही, जेव्हापर्यंत तुम्हाला कुठली गोष्ट. आता उदाहरणार्थ तुम्ही घ्या, स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ, बरोबर आहे? हे आपल्याला माहित आहे, पटतंय. पण मग स्मोकर्स नाही आहेत का? धूम्रपान करणारे आहेत. कारण ही एकदा सवय लागली ना, ही एक सवयीचा प्रकार आहे. एकदा सवय लागली, मग ती चांगली असो वाईट असो, पण मी असं समजते की जी वाईट सवय लागते ना, ती लवकर तुटत नाही, आणि चांगली सवय लवकर लागत नाही, असा प्रकार आहे. आणि मग आता ह्या सवयी आपण लावून कशा घ्यायच्या? म्हणजे जरी वेळ लागत असेल तरी लावायला तर पाहिजेत, कारण त्वचा आणि केस ह्या बाबतीतच नव्हे तर एकूणच आपलं चांगलं आरोग्य राखण्यासाठी या सगळ्या सवयी गरजेच्या आहेत. माझ्या पर्सनल विचारलं तर मला असं वाटतं की ही सवय आई वडिलांकडनं लागायला पाहिजे. आई वडिलांनी बाहेरचं खाणं, चिप्स देणं, पॅकेट फूड देणं हे लहानपणापासून टाळायला पाहिजे. काय होतं की मुलं लहानपणी डिमांड करतात, आणि तुम्ही बघितलं तर सोशल मीडिया, आपले ॲडव्हर्टाइजमेंट किती असतात, तर मुलांना असं वाटतं हे खाऊन बघावं, ते खाऊन बघावं, पण किती प्रमाणात मुलांना ते द्यावं आणि त्यांना ती सवय लावावी. आईला वाटतं माझं बाळ काय मागतो घे, हे मागतो ते घे, हे ऑर्डर कर. हे न करता त्याला समजावून एखादा वेळी खाल्लं तर ठीक आहे, पण त्याची सवय लागता कामा नये. बरोबर आहे, सवय लागता कामा नये, की कधीतरी असणं ही वेगळी गोष्ट. आणि तुम्ही म्हणालात तसं की पालकांनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. मॅडम, आपण बघतो, तुम्हीही मगाशी उल्लेख केलात की खूप लहान वयामध्ये केसांचं जाण्याचं, गळण्याचं प्रमाण किंवा अगदी टक्कल पडण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तर ह्याच्यावरती काय केलं जाऊ शकतं? एकदा रोग आला, जसं आपण चाई म्हणतो, हो, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ॲलोपेशिया एरिएटा म्हणतात. म्हणजे असे राऊंड पॅचेस असतात. ते लहान मुलांना जास्त यायला लागलेत. कदाचित स्ट्रेसमुळे असेल, जेनेटिक फॅक्टर्स आहे त्याच्यामध्ये, पण तुमचं गट इश्यू, आपलं गट हा दुसरा मेंदू आहे. पोटाचं आरोग्य, पोटाचं आरोग्य हा आपला दुसरा मेंदू आहे. जसं आपला हा मेंदू, तसं या मेंदूला, दुसऱ्या मेंदूला आपण व्यवस्थित सांभाळून ठेवलं, बाहेरचे पदार्थ खाल्ले नाहीत, तर आपला हा आरोग्य चांगलं राहिलं ना, की ह्याचा लिंक त्या ॲलोपेशिया एरिएटा बरोबर आहे. बरं. म्हणजे पोटाचं आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही जसं म्हणाला, तेच एक कारण नाहीये, ते त्यातलं वन ऑफ द रिझन आहे. बरं. पण मग ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या सांभाळाव्या लागतात. खरंय. तर लहान मुलांमध्ये ॲलोपेशिया एरिएटाच कॉमन आहे. हल्ली तर लहान मुलांमध्ये अनुवंशिकतेमुळे जे हेअर गळती होते, म्हणजे ज्याला आपण अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया म्हणतो, हे पण प्रमाण वाढायला लागलंय. जेव्हा आम्ही
पूर्वी जेव्हा बघत होतो तर नव्हतं दिसत होतं, आता दिसायला लागलेलं आहे. जेव्हा त्यांच्याकडनं मी माहिती गोळा करते की का बाबा तुम्हाला असं होतं, तर रात्री उशिरा झोपायचं, 2 वाजता झोपायचं, 3 वाजता झोपायचं, अशी म्हणजे जी त्यांची जीवनशैली आहे ती एकदम बरोबर नाही आहे. बरोबर आहे. आता आपण म्हणतो की केसांची काळजी घ्यायची. तुम्ही म्हणालात की एकदा रोग झाला की मग पुढे त्याची ट्रीटमेंट करणं अवघड असतं आणि काही वेळा ते शक्यही नसतं की पुन्हा पूर्ववत एखादी गोष्ट होणं. तर दैनंदिन आपण ज्याला म्हणतो की दैनंदिन केसांची काळजी घेणं, तर ह्यामध्ये तुम्ही काय सांगाल? आणि मला वाटतं हा प्रश्न अगदी सगळ्यांसाठी खूप गरजेचा असा आहे. काय सांगाल तुम्ही? जर तुम्हाला त्रास नाही आहे, केसांची गळती होत नाही आहे, आपण 2 सिच्युएशन ठरवूया की एकाला केसांची गळती आणि एकाला केसांची गळती नाही आहे. जर केसांची गळती नाही आहे, तुमचं आरोग्य चांगलं आहे, तुम्ही तणावमुक्त आहे, तुम्ही पोल्युटेड एरियामध्ये राहत नाही आहे, तुमचं शॅम्पू करण्याचं पद्धत म्हणजे हार्ड वॉटर वापरत नाही आहे, व्यवस्थित शॅम्पू करतं. काही लोक तर शॅम्पू सुद्धा ना म्हणजे कोंडा जरी झाला असेल, डॅन्ड्रफ असेल तरी शॅम्पू करत नाही. असं नको. तुम्हाला जर कोंडा असेल, जर असेल तर तुम्हाला शॅम्पू आठवड्यातनं 2दा किंवा 3दा तरी करायला पाहिजे. कोंडा आटोक्यात करण्यासाठी जे शॅम्पू असतील ते वापरावं लागेल. ओके. आणि झोप तुमची वेळेवर असायला पाहिजे, खाणं पिणं व्यवस्थित असायला पाहिजे. तुम्ही शॅम्पू बद्दल बोललात, तर साधारण काही त्रास नाहीये, पण आठवड्यातून किती वेळा केस धुतले पाहिजेत? समजा तुमचे केस ऑइली आहे, ओके, मग आठवड्यातनं 3दा किंवा 4दा केस धुतले पाहिजे. ओके. आणि तुमचे केस जर कोरडे आहेत किंवा नॉर्मल आहेत तर आठवड्यातनं 2दा केस धुणं योग्य आहे. बरं बरं. तुम्ही जिमला जात असाल, तुम्हाला घाम जास्त येत असेल तर तुम्ही रोज शॅम्पू करू शकता, पण त्याच्यासाठी शॅम्पूचा प्रकार थोडा वेगळा पाहिजे, म्हणजे सॉफ्ट पाहिजे शॅम्पू. बरं बरं बरं. सॉफ्ट सल्फेट फ्री शॅम्पू असे जे शॅम्पू असतात ना त्याने, आणि धुण्याची पद्धत थोडी वेगळी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे की आपण म्हणजे पुरुषांचं कसं असतं, असे शॅम्पू घेतात आणि असं घासतात, तसं न करता थोडासा शॅम्पू पाण्यामध्ये मिक्स केला जर तुम्ही रोज वापरत असाल आणि तुम्हाला माइल्ड शॅम्पू करायचा आहे, पहिले केस ओले करून घ्या, थोडासा शॅम्पू थोड्याशा पाण्यामध्ये घाला आणि ते पाणी डोक्यावर घालून 1 मिनिटामध्ये धुवून काढा. म्हणजे थेट शॅम्पू न वापरता त्याला पाण्यामध्ये मिसळून आपल्याला लावायचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय की सतत सारखं पाणी तुम्ही जितकं घालाल केसांमध्ये ते डॅमेज करते केसांना ऍक्च्युअली. बरं. एकदम केसांच्या शापच्या मुळापासून ते जातं ना, ते डॅमेज ड्राय होतात. अरे बापरे. पण मग तुम्ही म्हणालात की जर आपलं काही घामाचं काम असेल तर रोजच्या रोज पण आपल्याला पण मग सारखं पाणी नाही होतायचं, आपल्याला 1 मिनिटात 2 मिनिटामध्ये तुमचे शॅम्पू करून व्हायला पाहिजे. बरं. हो. म्हणजे मला वाटतं की ही पण एक खूप महत्वाची माहिती आहे, कारण खूप जण असतात, विशेषतः खूप स्त्रिया असतात की खूप वेळा म्हणजे एकदा केस धुवायचे असतील तर त्यात पण 4-5 वेळा अगदीच म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुमचे केस समजा कोरडे होत असतील ना तर मी म्हणेल की आधी थोडं खोबरेल तेल लावा. बरं. म्हणजे केसांच्या स्ट्रँड्स ना खोबरेल तेल लावलं ना की ते थोडंसं प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतं. म्हणजे पाणी जे आतमध्ये शिरणार असेल एकदम, म्हणजे आता हा शाफ्ट आहे, शाफ्टच्या आतपर्यंत पाणी जर गेलं ना की थोडासा ड्रायनेस येतो केसांना. बरं बरं. तर ते कोटिंग खोबरेल तेलामुळे मिळतं आणि थोडं प्रोटेक्शन मिळतं. बरं. आता तुम्ही तेलाचा विषय काढलेला आहे तर तोही मला प्रश्न विचारावा असं वाटतो की हल्ली बरेच जण तेल लावत नाहीत, तर तेल लावावं नाही लावावं आणि लावायचं असेल तर किती वेळा लावावं, असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतात. प्रश्न फार गंभीर आहे. जे कधीच लावत नाहीये तेल आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांच्यासाठी तेल न लावणे ओके आहे. बरं. पण जे नेहमी लावतात आणि त्यांना प्रश्न आहे की तेल डॅमेज करतं की फायदा आहे, तर त्याच्यावर माझं असं उत्तर आहे की खोबरेल तेलामध्ये अशी घटकं आहे की जी आपल्या स्काल्पच्या त्वचेचे जे जंतू असतात, म्हणजे हेल्दी जंतू असतात, त्यांना ते चांगलं सांभाळून ठेवतं. बरं बरं. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे, आपल्याला त्वचेचे जे हेल्दी जंतू आहेत ते चांगल्या स्थितीत राहायला पाहिजे. म्हणून त्या लोकांनी जर खोबरेल तेल लावलं तर नुकसान नाही आहे, उलट फायदाच आहे. पण जे आता लावत नाहीयेत सहसा, तर त्यांनीही लावायला हरकत नाही की? त्यांनीही लावायला हरकत नाहीये. तेच काही लोक काय असतात की ज्यांनी कधीच लावलं नाही आणि लगेच लावायला लागलं की त्यांना कधी कधी फोड्या पण येतात. बरं बरं. मग तेव्हा तुम्ही सांभाळून घ्यायला लागेल की तुम्हाला हे
खोबरेल तेल सूट होत नाहीये, तुम्हाला फोडे येतात. बरं. आणि साधारण आठवड्यातून किती वेळा तेल लावलं गेलं 2 ते 3 वेळा लावावं लागेल. अच्छा, 2 ते 3 वेळेला. आपल्याला माहित असेल की तुम्हाला तुमच्या लहानपणी तुम्ही तेल लावायचं का आठवड्यात? अगदीच अगदीच. आमच्या लहानपणी पण आम्ही दर आठवड्याला एकदा तेल लावायचं. साधारण थोडंसं लावून, जसं आपण चेहऱ्याला आपण मॉइश्चरायझर लावतो, होय. बॉडीला लावतो, हम्म. स्काल्पला लावत नाही. हम्म. आलं लक्षात? बरोबर आहे. मग हे मॉइश्चरायझर सारखं काम करतं. वा. प्लस तुमचे जे जीवाणू असतात, हेल्दी जीवाणू, त्यांना ते टिकून ठेवतं. आणि मॅडम, आता तेलाचा मुद्दा निघालेला आहे आणि तेल कुठलं लावायचं हा एक पुढचा प्रश्न असतो. आता तेल कुठलं लावायचं कसं असतं की तुम्हाला नुसतं तुमची स्काल्पची त्वचाला मॉइश्चरायझर करायचं आहे, तुमचे जंतू व्यवस्थित टिकवायचे आहेत, तर खोबरेल तेल ठीक आहे, चांगलं आहे त्याच्यामध्ये. पण तुम्हाला हेअरफॉल होते आणि तुम्हाला वाटतं की कुठल्या तरी तेल मी वापरू का, हे वापरू का, ते वापरू का, तर काही तेलामध्ये असे घटक आहेत की जे हेअरफॉल थांबवू शकतं, काही प्रमाणामध्ये थांबवू शकतं. असं नाही की सगळ्या प्रमाणामध्ये, काही प्रमाणामध्ये थांबवू शकतो. तर कुठलं तेल लावायचं हे तुम्हाला तुमचे डॉक्टर समजावून सांगेल की हे तेलमध्ये अमुक अमुक घटक आहे. हल्ली बाजारात तर बरेचसे आलेत, ऑनलाईन तुम्हाला बरेचसे मिळतील, हो. पण सगळेच फायदा किती करतील ते सांगू शकत नाही. बरं. पण ह्याच्यामध्ये माझा असा सल्ला आहे जनतेला की जेव्हा तुम्ही तेल लावता असं समजून की माझा हेअरफॉल थांबेल या तेलामुळे, तर वाट बघू नका फार वर्ष महिन्यापर्यंत. अरे अजून मी लावतेच आहे आणि केस गळतात आहे आणि वाट बघते आता माझा केस गळती थांबेल, नंतर थांबेल, आणि जेव्हापर्यंत माझ्याकडे येतात तेव्हापर्यंत त्यांचे 50% केस गेलेले असतात. असं नको व्हायला. आणि मॅडम, हल्ली एक कोंड्याची देखील खूप समस्या आहे, कोंडा किंवा डॅन्ड्रफ. तर त्याच्यावरती काय उपाययोजना केली जाऊ शकते आणि कशा पद्धतीने खरं तर त्याच्याकडे पाहिलं पाहिजे? कोंड्यामध्ये आहे ना, काही लोकांना कोरडा कोंडा असतो, काही लोकांना चिकट कोंडा असतो. बरं. आता कोरडा कोंडा असेल ना, तर साधारण आपल्या अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूने तो कमी होऊ शकतो आणि तुम्हाला शॅम्पू करण्यासाठी 2 ते 3 वेळा आठवड्यातनं तरी करावं लागतं. पण शॅम्पू करून सुद्धा तुमचा कोंडा तुम्हाला परत तर येणारच आहे, ते नॉर्मल आहे. ओके. पण तुम्हाला त्याच्याबरोबर खाज येत असेल, चिकट कोंडा असेल, तर त्याच्यासाठी औषधं घ्यावी लागतात, वेगळी लावण्याची औषधं घ्यावी लागतात. दुसरा प्रकार ह्याच्यामध्ये काय आहे, ते एक थोडा गांभीर्याचा विषय आहे. म्हणजे कोंडासारखा दिसणारा आपल्या केसांमध्ये ते कोंडा नसून कधी कधी सोरियासिस पण असू शकतो. हे आमच्या संशोधनामध्ये आढळून आलेलं आहे. तर बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला कोंडा आहे, पण ते सोरियासिस पण असू शकतं. तर ते तुम्ही कन्फर्म करून घ्या की सोरियासिस आहे की नाही. त्याच्यासाठी आम्ही ट्रायकोस्कोपी म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे, ट्रायकोस्कोप म्हणून, तर ते त्याच्या खाली आम्ही त्याचं निदान केलं जातं. असं वरवर बघून नाही कळत. मॅडम, हल्ली आपण बघतो की समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर अनेक सल्ले येत असतात आणि सल्ले येत असतात त्याचबरोबर काही औषधं देखील सांगितली जातात की हे या अमुक एका गावचं औषध आहे म्हणा, किंवा त्यामागे एखादी छानशी स्टोरी तयार केलेली असते. तर आणि हे सगळं पाहताना असं वाटतं की अरे हो, म्हणजे ही अतिशय उत्तम अशी ही ट्रीटमेंट आहे किंवा उपाययोजना आहे. तर काय सांगाल तुम्ही या सगळ्याविषयी? कारण सोशल मीडियामध्ये इतकं काय वर ग्लॅमरिफाय करून सांगितलं जातं ना, की असं वाटतं की पटकन जाऊन ते औषध घ्यावं आणि सुरुवात करावी. कारण ती लिंक पण अगदी खूप सोपी असते तिथे ऑर्डर करायला. मोटिव्ह त्यांचा तसाच असतो. खरंय. मी असं नाही म्हणणार की सोशल मीडियाच्या सगळ्या जाहिराती चांगल्या नसतात, पण तुम्ही जर काही ते बघून सेल्फ मेडिकेशन करत, ह्याला सेल्फ मेडिकेशन म्हणतात. आमच्या डॉक्टरांच्या ह्याच्यामध्ये सल्ल्यानुसार आम्ही कधी सांगत नाही की तुम्ही सेल्फ मेडिकेशन करा. पण काय होतं, बऱ्याचदा लोकांना डॉक्टरांकडे जाणं वेळ मिळत नसतो, मग ते प्रयत्न करून बघतात सोशल मीडियाच्या माध्यमातून की बरं आपण हे वापरून बघूया. जर तुम्ही वापरत असाल आणि वापरायचं असेल तुम्हाला, तर माझा एक सल्ला आहे की तुमचं जे हेअरची गळती आहे, ज्याला आम्ही हेअर शेडिंग म्हणतो, ती तुमची हेअरची गळती 1.5 ते 2 महिन्यामध्ये थांबली पाहिजे. अच्छा. तर तुम्हाला समजायचं की तुम्हाला त्याचा फायदा होतोय. बरं बरं. ओके. त्याच्यानंतर मग तुमची हेअर ग्रोथ चालू होते. मग हेअर ग्रोथसाठी तुम्हाला 3 ते 4 महिने
सतत ते वापरायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला समजेल की माझी हेअर ग्रोथ झाली आहे की नाही झाली आहे. तुम्ही म्हणाल की 1 महिना झाला, 2 महिना झाला, माझी हेअर ग्रोथ होत नाहीये, टक्कल झाकलं जात नाही. नाही, मला 4 महिने तरी वाट बघावी लागेल. सो पहिलं म्हणजे तुमचं केसांची गळती थांबणं, 4 महिन्यामध्ये तुमचे केस थोडे यायला लागणं. हे जर तुम्हाला वाटलं की होतंय, मग ठीक आहे, तुम्ही ते औषध तुम्ही चालू ठेवू शकता. पण हेअरमध्ये काय होतं, नुसतं एका औषधाने काम नाही होत. अच्छा, बरं. म्हणजे त्याच्याबरोबर बाकीची पण घटकं द्यावी लागतात. अच्छा. आता जसं तुम्ही रोज एक चपाती भाजी जेवता का? नाही. तुम्ही सगळं जेवता. बॅलन्स फूड लागतं आपल्या शरीराला. तसंच आपल्या केसांना बॅलन्स मेडिकेशन्स लागतात. अच्छा, म्हणजे फक्त एखादं औषध म्हणजे हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्याच्या औषध आणि त्याबरोबरच काही इतरही गोष्टी जे डॉक्टर सांगतात त्या आपल्याला पाळल्या पाहिजेत. तर हा जो मी आत्ता सल्ला दिला आहे की तुम्ही एक लोशन वापरून बघा किंवा काही मेडिसिन तुम्ही घेतलं असेल, ते तुमचं टेम्पररी की तुम्हाला डॉक्टरकडे जाता येत नाहीये, वेळ मिळत नाहीये, तर त्या वेळेला तुम्ही ते एवढं प्रयोग करू शकता. मॅडम, आपण खरोखरच म्हणजे केसांबद्दल खूप उत्तम माहिती आम्हाला दिलेली आहे. आता आपण थोडंसं त्वचेकडे जेव्हा वळतो तेव्हा त्वचेची काळजी कशी घ्यायची, आपण इथपासून सुरुवात करूया. त्वचेची काळजी घेण्यासाठी ना काय असतं की बऱ्याचशा लोकांची नॉर्मल स्किन असते, काही लोकांची पिंपल्स असलेली स्किन असते, काही लोकांची ऑइली स्किन असते. आता तुमची नॉर्मल स्किन किंवा ड्राय स्किन असेल तर तुम्हाला मॉइश्चरायझर असायला पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. तुमचं जे फेस वॉश असेल, क्लिन्झर असेल, ते फार हार्श नको असायला पाहिजे, सॉफ्ट असायला पाहिजे. पिंपल्स प्रोन स्किन असेल तर तुम्हाला फेस वॉश असे असायला पाहिजे की ज्याने तुमचे पिंपल्स कंट्रोलमध्ये ते आहे. त्याच्यामध्ये काही पिंपल्सला कंट्रोल करणारे घटक असलेले फेस वॉश आहेत ते. नंतर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला फेस वॉश त्या प्रकारचा फेस वॉश पाहिजे. हे झालं आपलं फेस वॉश बेसिक. दुसरं म्हणजे काय की लोक फेस वॉश न वापरता साबण वापरतात. तुम्हाला काही त्रास होत नसेल तर तुम्ही साबण पण वापरू शकता. पण एक लक्षात ठेवा की साबणचा pH हा 10च्या वर असतो आणि आपला त्वचेचा pH आहे 5 आणि 5.5च्या मध्ये. ओहो. म्हणूनच सांगते की साबण वापरून जर त्रास होत नसेल तर मी म्हणेल ठीक आहे, तुम्ही साबण वापरा. पण साबण वापरून तुमची त्वचा कोरडी होत असेल तर मग तोच साबण तुम्हाला सूट होत नाही असं समजा. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये नेमका आपला जे फेस वॉश आहे ते कुठलं असावं, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काही गाईडलाईन्स देऊ शकाल का? जे तुमचे फेस वॉश आहे ना त्याच्यामध्ये डिटर्जंटचा प्रकार ना फार जास्त फोमी नसावा. म्हणजे कोरड्या त्वचेला एकदम फोमीवाला एकदम मग ती अजून कोरडी होते. फार फेस येणारा नसावा. बिलकुल. आणि तुम्ही जेव्हा मॉइश्चरायझर तुम्ही लावता, आता मॉइश्चरायझर एखाद्या गोष्टी म्हणजे ती एकदम चिपचिप मॉइश्चरायझर असेल ना आणि त्याने तुमचे कॉमोडन्स वगैरे येत असेल, म्हणजे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येत असेल तर समजायचं की हा तुम्हाला मॉइश्चरायझर सूट होत नाही. बरोबर आहे. म्हणजे चिपचिप असलेला मॉइश्चरायझर नको फार. लोक पुष्कळ चिपचिप असलेला मॉइश्चरायझर म्हणजे जो आपण बॉडीला लावतो तोच लावतो चेहऱ्याला, तसं करू नका. आणि सनस्क्रीन इज मस्ट. खरंय. कारण आपण बऱ्याचदा उन्हामध्ये वगैरे जातो, आपण डार्क लवकर व्हायला लागतो, आपल्याकडे चाई व्हायला लागते, सनस्पॉट्स म्हणतात ना पण डॉट डॉट असतात चेहऱ्यावर, ते व्हायला लागतात आणि आपण लवकर एज व्हायला लागतो. एकूणच त्वचा आणि केस याबाबत आपल्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल? त्वचा आणि केस जर सारांश म्हटलं की तुमची लाईफस्टाईल, तुमची वेळेवर झोप, असं नाही की 8 तास झोप आणि 2ला झोपलं, पहाटे 2ला, वेळेवर झोप, तुमची आहार पद्धती, तुमचं स्वच्छते बाबतीची जागरूकता आणि तुम्हाला रोग झाल्यानंतर त्याच्यावर सेल्फ मेडिकेशन किती करायचं आणि किती दिवस करायचं आणि नुकसान आत्ता होतोय की नाही होतोय, फायदा होतोय की नाही होतो, त्याचं तुमचं अनालिसिस करण्याची क्षमता तुम्हाला वाढवायला पाहिजे. खरंय. है ना? नाहीतर तुम्हाला नुकसान होतंय आणि हे तुम्हाला कळतच नाहीये
तर कसं चालेल? म्हणजे कुठेतरी आपण आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे की कुठल्या गोष्टींनी आपल्याला त्रास होतोय, कुठल्या गोष्टींनी फायदा होतोय, आणि नुकसान होत असेल तर अर्थातच लगेच ती गोष्ट थांबवली पाहिजे. आमच्या सगळ्या दर्शकांना जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने? स्किन केअर आणि हेअर केअर फार रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्हाला समजतं की कधी काळजी घेणं कसं गरजेचं आहे. जर तुम्हाला सल्ला असेल, पाहिजे असेल, तर आम्ही अवेलेबल आहोत. आम्ही पब्लिक सर्व्हिसमध्ये आहोत, तुमच्यासाठीच आहोत. तुम्ही कधी पण येऊन सल्ला घेऊ शकता. जे पब्लिक, आणि असं नाही आहे की आपल्या मुंबईमध्ये एवढे चांगले चांगले हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचे म्हणा, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे म्हणा, आणि चांगले चांगले डिपार्टमेंट्स आहेत, डेव्हलप्ड डिपार्टमेंट्स आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही संकोच करू नका. तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल तर येऊ शकता तुम्ही सल्ला. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप उत्तमोत्तम माहिती आम्हाला सगळ्यांना दिलीत. त्याबद्दल आमच्या संपूर्ण समूहातर्फे, टीमतर्फे आपले खूप खूप आभार. तर मंडळी, कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र या कार्यक्रमात नवीन विषय आणि नवीन तज्ज्ञांसह. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.